सांभाळ घसरल पाय ग वय तुझं धोक्याचं हाय ग सांभाळ घसरल पाय ग वय तुझं धोक्याचं हाय ग ऐकून घे जायला लग्नाचा पहिला घोटाळा करायचा नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद गुरु आणि तुम्ही बघताय गावचो माणूस. मित्रांनो, आज मी भव्य कोकण महोत्सवला येलेलो असे आणि इथे आज डबल बारी जंगी सामना असा दोघांचो, संजय पवार बुवांचो. तुम्ही ती नक्की बघा. आणि आता पहिल्यांदा आपण जाऊया, जत्रा जरा फिरूया आणि नंतर पूर्ण डबल बारी आपण बघूया. चला. चांदीचे दागिने आणि कमी वेळेमध्ये आज माझ्यापेक्षा जास्त बघायला गर्दी भरपूर आहे. सर्वांच्या आशीर्वाद घेऊन या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतील. बघा, एक अतिशय सुंदर या ठिकाणी काम घडलं. या बघून तोंडात पाणी येईल शब्द राहता नाही. खट्टा मिठा आंबटगोड चिंचा बुडा असायला बघा. आइए चटन पटन खाइए, सरकारी निकालिए. आइए खट्टा मीठा खट्टा मीठा खट्टा मीठा. गेम झोन.
नमस्कार, सुस्वागत आणि धन्यवाद. आज या ठिकाणी बघा भाई पन्हाळकर आयोजित कोकण एकता प्रतिष्ठान यांच्या वतीने हा भव्य दिव्य असा कोकण महोत्सव 2024 आयोजित करून आम्हाला या ठिकाणी जी भजनरूपी सेवा जी करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजक भाई बनवडीकर, त्याचप्रमाणे सुनील बनवडीकर यांनी मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्यांनी आम्हाला या ठिकाणी सुवर्ण संधी दिली असे भगवती दशावतार नाट्य मंडळाचे मालक प्रकाशजी जपते साहेब यांचे मी माझ्या मंडळाचे लाख लाख आभार मानतो. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग दशावतार नाट्य मंडळ महेश घाडियाकर यांचे मी माझ्या मंडळाचे लाख लाख आभार मानतो. आज या ठिकाणी बघा जो आमने सामने डबलवरी सामना आहे, मी स्वतः तिथे आत्मना कसनी भजन मंडळ व नितीन गावकर मुक्कामपूर शिरवटे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग सुखवस्ती डोंबिवली मला भगवत करताचे सन्माननीय नाही म्हटले तरी 2 वर्षानंतर पुन्हा कमबॅक केले अशी आमची अतुलची झाडी. त्याचप्रमाणे काका मेसरी या दोघांसाठी बोलायचे एका जोरदार टाळे होते. त्याचप्रमाणे आमच्या जोडीला तरी मुळा सन्माननीय श्री गावदेव कसनी भजन मंडळ वैभववाडी भजन सम्राट श्री लोकरे व यांचे शिष्य संजय वासुदेव पवार त्यांना भगवत करतायचे रूपक कामतेकर. त्याचप्रमाणे आमचे परममित्र ढगाचा प्रसाद करतायत. त्यांची मी माझ्या मंडळाचे होते लाख लाख आभार मानतो. त्यांची कोरस मंडळी या जगताचे आराध्य दैवत विघ्न हरता वर्ण तुमचे गणपती गजानन वंदन करून या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री माते समान मानणाऱ्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून तुमच्या आमच्या सर्वांच्या मातृपितृदेवतेला जिव्हाळ्याने वंदन करून माझे गुरुवाणी प्रमोद मोहरियान यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन तिथे जमलेल्या तमाम भक्तांनी नतमस्तक होऊन माझ्या जोडीवाल्यांच्या मातृपितृदेवावर वंदन करून मी या सुस्वर अशा भजनाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. युवांबरोबर भारी करणं हे माझ्यासाठी परम भाग्य समजतो. काय चुकला तर सांभाळून घ्यावा. बरोबर, प्रथमतः भजन ज्यासाठी आपण जे आलोय ते भगवंताचं नामस्मरण करूया. त्यानंतर थोडे मनोरंजन आहे जो बाबा आहे गजऱ्याचा त्या माध्यमातून आपण करू. प्रथमतः भजन या ठिकाणी मला बक्षीस आहे आलेलं. पेटीचा आवाज थोडा कमी करा. त्याचप्रमाणे आपले साऊंडवाले आमचा आवाज तुमच्यावर पोहोचवण्याचे जे काम करतात असे साऊंड सर्जवाले यांच्यासाठी मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो.
भालचंद्र स्वामी समर्था सुख वाटे जीवा तुझे गुण गाथा सुख वाटे जीवा तुझे गुण गाथा पावन ही भूमि तेरी पावन ही भूमि तेरी धन्य धन्य दी गणगौली शेगावचा गजानन तू शेगावचा गजानन तू अपन कोटी समर्था नमो शिरडी तार साईनाथ तू शिरडी तार साईनाथ दर्शन देशी समाधी तरे दर्शन देशी समाधी तरे देवी तो मस्तक चरणावरी देवी तो मस्तक चरणावरी तारसी अनाथा कुंडली गौरदे गणपती गजानन ग्रामदेव आदिनाथ शिलिंगेश्वर गंगेश्वर रामेश्वर त्रिपुणकेश्वर पावनादेवी भराडी देवी महालक्ष्मी आई
नाही ते गेले ज्यांच्याकडे हात आहे का बरोबर नाही मग या ठिकाणी बघा आमचे गुरुबंधू परभवन या ठिकाणी आलेले त्यांचे मी माझ्या मंडळात लाकडा गावा मानतो सिद्धेश परब आम्ही एक घरात तोडच्या मोडच्या बोलतो म्हणजे काय टेन्शन नाही रातभर काढून तरी पाठवतो त्यात काय वाद नाही जोडी त्या ठिकाणी आणले बरोबर पण आता तिथे जावचं नाही जोरदार टाळ्या होते कारण समाज कार्य करण्याचं जे काम करतात याचे संजयजी पवार यांच्याकडे एक जोरदार टाळ्या होते आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो बारी म्हणजे अरे उडव पेटव केला होतच बारी पण एवढं बोलून पण बारी कशी हा त्याच्याकडे हाय तेवढं बोलणं भेटलं सगळं आहे मग आपण असं अजून बदल घेत राहिला मध्ये तर आपलं तेवढं होईल तयार बघा तुम्ही करूच जा माझ्या दप्तर तेवढा करतो या ठिकाणी बघा शैलेश्वर पोवाले त्यांचे मी माझ्या मंडळात लाकडा जुनातच होणार ते पंचायत संगीतबद्दल केलेलं आहे ते मी भजन या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो त्या चुकला लागला तर सांभाळून घ्या देवदेशन धर्मापायी प्राण घेतल देवदेशन धर्मापायी प्राण घेतल पूरवी सरदार मला काय कुणाची पूरवी सरदार मला काय कुणाची गप धप गप गरीसा पणीसा सात स्वरानी केली प्रार्थना सात स्वरानी केली प्रार्थना गणराया तुम्ही यावे नंदना गणराया तुम्ही यावे नंदना रंगमंडली या विश्वात रंगमंडली या विश्वात घुमुने सररती दाही दिशा गती कहो ऊंचा नीचा सररती दाही दिशा गती कहो ऊंचा नीचा नाच बीरी पगपा हृदयाच्या तालावर नाचे गरे नादती पैदले हृदयाच्या तालावर नाचे गरे
त्या ठिकाणी होता भुवानी रूपाचा अभंग सादर केला. मी या ठिकाणी ध्यानाचा अभंग सादर करतो. बुवा वेळ पण कमी तर आपल्याला पण गजर करायचं. ध्यान 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 सुंदर ती ध्यान
गजानन प्राथमिक भजन मंडळ मानपाडा डोंबिवली पूर्व त्यांचे अध्यक्ष सन्माननीय वसंतजी सावंत बुवा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. का करावं एवढ्या कार्यक्रमामध्ये व्यस्त कार्यक्रमामध्ये डबलबारी भजन ठेवलं भाई कानवडेकर साहेबांनी का तर आपल्या कोकणची संस्कृती आहे, कोकणची कला आहे आणि ती कोकणची कला इतर जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचली पाहिजे आणि हेच खरं त्यांचं उद्दिष्ट होतं. कारण नामस्मरण करता करता बघा बुवा श्रीराम 11 बुवा
श्रीराम 11,000 वर्ष जगले, कधी असले नाही. श्रीकृष्ण 125 वर्ष जगले, कधी रडले नाही. श्रीराम जन्मले तेव्हा झाडांना पाली फुटले. श्रीकृष्ण जन्मले तेव्हा यमुना नदीला पूर आला. दुर्योधन जन्मले तेव्हा रक्ताचा पाऊस पडला. नाहीतर काय काय जन्मतात तेव्हा भर पावसात पाऊस निघून जातात, नाही का? म्हणजे त्याने कर्म करून ठेवले आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगली बाबा. या बाबामध्ये बघा ज्ञानोबा, त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या 16 वर्षी. तुकोबा त्यांनी गाथा लिहिली. विठोबा त्यांनी कटेवरती हात लावून सांगितलं की हा भाऊसागर करून जायचा. आणि माझा छत्रपती शिवबा त्याने स्वराज्याची मुहूर्त पेटवली. हे 4 बाबा, हे 4 बाबांमध्ये आपले बाबा सुद्धा श्रेष्ठ आहेत, ज्यांनी आपल्याला या पृथ्वी तलावरती आणलं, पृथ्वी तलावरती आपल्याला जन्म दिला. म्हणून आई बाबांचे उपकार मंडळी कधी विसरू नका. ज्यांनी ज्यांनी आई बाबांना, आपल्या आई बाबांना गुरुच त्यांनी मानलं, आई बाबांची सेवा केली, त्यांना कशाचीच कमतरता पडणार नाही. कारण मंडळी सांगू इच्छितो बघा, 1 कोटी रुपये खर्चून सुद्धा जो आशीर्वाद मिळणार नाही तो फक्त आई बाबांच्या एका शब्दाने तुम्हाला मिळू शकतो. म्हणून आई बाबांची सेवा करा, आई बाबांचे चरण धरा मंडळी. या त्यांच्या भेटीसाठी गेले आणि काही ना काही त्यांना गिफ्ट द्यायला लागले, उपहार द्यायला लागले. तेव्हा शिव शंभूच्या मनामध्ये आलं की मी पण त्यांच्या भेटीला जावं, मी पण त्यांना आशीर्वाद द्यावा. पण त्यांना विचार पडला की त्यांना काय द्यावं. एवढा मोठा देव, त्याला काय द्यावं शिव शंभूंना विचार पडला. मग त्यांनी काय केलं, आरशी सती ऋषी होते, आरशी सती ऋषी होते, त्यांनी समाधी घेतली होती. त्यांच्या हाडाचा सांगाडा झाला होता. त्या सांगाड्याला झिजवून शिव शंभूने काय केलं, सांगाड्याला झिजवून त्याची बासरी बनवली आणि ती बासरी श्रीकृष्ण देवाला उपहार म्हणून दिली, भेट वस्तू म्हणून दिली. म्हणून प्रत्येक वेळी बघा श्रीकृष्ण देव ती बासरी आपल्या जवळ ठेवतो. ती कोणी दिलेली आहे, शिव शंभूने दिलेली आहे, नाही का? म्हणून श्रीकृष्ण देवाला बघा प्रत्येक ठिकाणी त्याची बासरी त्या ठिकाणी दिसते. रूपाचा अभंग घेतोय, बोवाटा सुद्धा तेवढाच वेळ देणार, कारण वेळेमध्ये कार्यक्रम झाला पाहिजे. म्हणजे Thank you.
कारण बघा आता क्रिकेटमध्ये 13 वर्षीय सूर्यवंशी नामक पोरग्याला IPL मध्ये घेतलं. IPL मध्ये 13 वर्षाचो आणि पृथ्वी शॉ आमचो 35 वर्षाचा झालो त्याच्या घरात बसवला नाही. तसंच नामस्मरणामध्ये आहे कोण मोठा कोण छोटा नाही. बोलणं काय बघा प्रत्येकाला नंतर जन्माला आल्यानंतर बोलण्यासाठी बघा 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी लागतो. पण काय बोलावं याच्यासाठी आयुष्य पडलेलं असतं. व बोलण्यापेक्षा तुम्ही भजन करताय ना ते अतिशय उत्तम. एक तर जोरदार टाळ त्यांच्यासाठी. आणि बोलणं म्हणजे काय एखाद्या बोललंच पाहिजे वाईटच बोललं पाहिजे चांगलं सांगा ना. तुम्ही या माध्यमातून आज भगवी शाल घातले छत्रपती शिवरायांचे 2 शब्द सांगता तर मला बरं वाटलं असतं. तुकाराम महाराजांबद्दल सांगता तर बरं वाटलं असतं. विठोबारायांबद्दल सांगता तर बरं वाटलं असतं. असं काही नाही तेवढं तरी आपल्याला बोलता येतं. आणि या खुर्चीवरती बसल्यानंतर बुवा तेवढं तरी सांगावंच लागेल. एखाद्या बुवाला बोलू नका
पण समाजाला आपण काहीतरी देणं लागतो आणि ते देणं गरजेचं आहे बुवा. या ठिकाणी अनेक नामवंत भजनी बुवा उपस्थित आहेत. सर्वांना मनाप्रमाणे नमस्कार करतोय. कोणाच्या तर सगळ्यांची नावं घेत नाही तर राग मानलो का वेळेअभावी या ठिकाणी तुम्ही आलात तेच आमचं परम भाग्य आहे. म्हणून बुवा सांगतोय तरुण उमेदीचे बुवा आहेत त्यांच्यासाठी एक गाणं घेतोय आणि गजरात सुरुवात करतोय. सांभाळ घसरेल पाय ग वय तुझं धोक्याचं हाय ग. सांभाळ घसरेल पाय ग वय तुझं धोक्याचं हाय ग. ऐकून घे जायला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा. पण बुवा अतिशय सांगतो मी असो पवार आहे. मी म्हणजे कोकणातलो पवार आहे. म्हणजे पवार म्हटल्यानंतर लोकांच्या भुवया उंचावतो. कोकणातलो पवार आहे आणि ज्या आहे त्या जायचे थै बोलणार. अतिशय सुंदर तुमचं भजन आहे. भजनासाठी एकदा जोरदार बुवांनी जाते काय नव्हते मंडळी. बोलण्याची प्रॅक्टिस करायची काय गरज नाही. तुम्ही आता ना आता जानेवारी फेब्रुवारी महिने गेलो की काळजी धरती. जर काळजी असलं तर काळजीत जावा आणि जो काळजीत येईल त्याच्यावर फायरिंग करा तुमच्या बोलण्यातून. बघा तुमचं बोलू बघ तुमच्या मे महिन्यापर्यंत डबल बाईक बघा कसं बोल सध्या ते बघतात ना युट्यूबला डबल वाऱ्या बाकी काय असतात नाही का. भजनप्रेमी तुषार कामतेकर यांचा ही मी कोकणामधल्या सगळ्यांकडे बघितलोय. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवतो म्हणजे बोलला कोण पवार मग आम्ही बोलला. असं नको बिंदास बोलायचं बुवा. चांगलं बोलायचं चांगलं सांगा काहीतरी आणि एखादं बुवा तुटून पडलो त्याही भाषेत आपण उत्तर द्यायलाच पाहिजे नाही का. अतिशय सुंदर आहे. गजराच्या माध्यमातून तुम्ही 100% करणार. बोन या चष्मो काढून ठेवला नाही ते चष्मो घालून येते. त्याची फोन केला नाही बघा म्हणते बुवा म्हणता एक प्रॉब्लेम झालोय. म्हटलं काय प्रॉब्लेम नाही म्हणता मला चष्मो लागलो. म्हटलं त्याच्यात प्रॉब्लेम काय चष्मा लागतात सगळ्यांना नाही काय. थोडे आपलं दिसायचं कमी होतं मग डोकं दुखायला लागतं. मग डॉक्टरकडे गेल्यानंतर चष्म्याचा नंबर येतो. म्हणजे त्यात काय विशेष नाही म्हणतात. त्यात काय विशेष नाही म्हणतात पण चष्मा लावलाय तर माझी शेजारी म्हणतात तुम्ही चष्म्यामध्ये चांगले दिसत नाही. शेजारी म्हणतात चष्म्यामध्ये चांगले दिसत नाही तर म्हटलं काढून टाकायचं चष्मो नाही म्हणता बोल चष्मो काढला असतो पण चष्मो काढल्यावर मागचा शेजारी दिसत नाही. या फक्त तुमचा कोणतो करण्यासाठी आता बराच काय माझ्याकडे आहे. कारण आजकाल बघा मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्ही बघता पूजा अर्चना साधना सगळं काय महिलांसाठी आहे. आपल्यासाठी काय आहे एक आहे एक घंटा वाजवायच्या आणि बाहेर आहे. आपल्यासाठी सुद्धा आहे ना. पण खरोखरच आज या महिला या आघाडीने चालतायत त्याच्या महिला वर्गासाठी जोरदार टाळ्या लावली. असे भजन क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत. माता भगिनींना नमस्कार करतोय. या ठिकाणी कुवाऱ्या मुली बसल्या. एकच सांगेन बघा तुम्ही शिक्षण किती घेता याला महत्व नाही. तुम्ही घरामध्ये काम किती करता याला महत्व नाही. तुम्ही किती पगार घेता याला महत्व नाही. पण ज्यावेळी तुमच्या आई वडील समाजामध्ये फिरतील आणि ते ताट मानेने फिरतील असं तुमची वर्तणूक असेल ना ते सगळ्यात मोठी तुमच्यासाठी डिग्री असेल. सगळ्यात मोठी डिग्री असेल. सगळ्यात मोठी डिग्री असेल. आणि ह्या आपल्या डोंबिवली विभागातील एखादी मुलगी IPS झाली UPSC MP झाली आणि कलेक्टर झाली तर खरोखरच त्या मुलीच्या घरी जाऊन आम्ही दोन्ही बुवा डबलबारी करू. असं काहीतरी करा. कारण आई वडिलांसाठी बाकी काय नको असतं. आई वडिलांना काय वाटतं मुलीचं कन्यादान आपल्याकडून व्हावं आणि हीच एक अपेक्षा घेऊन बाप आयुष्यभर झटत असतो. लग्न झाल्यानंतर सगळे रडत असतात बघा हसत असतात. लग्नाच्या मांडवामध्ये सगळे हसत असतात पण एक माणूस असा असतो तो खांब धरून रडत असतो तो म्हणजे बाप. आणि तो आयुष्यभर आपल्या मुलाच्या कन्यादानासाठी म्हणून तुम्ही किती काय कमवलं त्याला अर्थ नाहीये. फक्त आई वडिलांना आपल्या कन्यादान करण्याचं स्वातंत्र्य द्या. बाकी तुमच्याकडून काही अपेक्षा नाहीये आई वडिलांच्या. ज्या ज्या मुलांनी आई वडिलांचं ऐकून लग्न केल्याने
99.99% लग्न सक्सेस झाली. आणि ज्याने ज्याने लव्ह मॅरेज केला ना ते दारा ढाकून भांडी घासतात आणि भांड्याचा आवाज येऊ दे नको म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. ही परिस्थिती आहे. म्हणून आई वडिलांचं ऐकलं पाहिजे. आई वडील सांगतील ते वाईट करणार नाही. पहिल्या काळी सांगायचे माझी पोरगी चुका दिली, तुझी पोरगी मी खून करून घेतलोय. आज कोणाची हिंमत आहे? नाही हिंमत चालायचं नाही ना. प्रेम प्रेम पण प्रेम करा. पण प्रेम कसतो विचारलं तर काय सांगणार? आमचं पहिलीपासून प्रेम होता. अगं काय तर 100 होतं पहिलीपासून प्रेम होता असं सांगणार नाही का? भल्या भल्यांका गाड काही पण वेळेचं बंधन आहे. आणि समोर बुवा अतिशय सुंदर आहेत. मला त्यांचं भजन अतिशय आवडलं बुवा. म्हणजे चांगला आहे का चांगला आहे? रांगबिग नाही ना? काय थंडी लागता? भजी किती मागूया टेन्शन नाही घ्यायचा सुंदर. आणि या ठिकाणी साऊंडवाले काका त्यांचं जोरदार काय साऊंडवाले काकांसाठी. बाबू काय कमी जास्त वाटलं तर तूच कर. हा बाबू मी सासू सांगणार नाही. बुवाने फक्त मला बोलता बोलता काय बोलले की म्हणता मी 4-5 अंगठे शोधित होते. म्हणजे माझ्या अंगठ्या बघून तू बोललो. आणि मी तुझ्याला त्या अंगठ्या आणलेल्या. पण तुझा झालाय काय दिवस बारीक होतं. माप घेतोय त्या पोटात जात नाही. माप घेते पोटात जात नाही. म्हणून आता वेगळाच माप दिलंय. 4 दिवसांनी येतात. टेन्शन घेऊ नको. या सगळे बोलतात का ब्रासलेटा. पण काय त्याच्याकडे आहे तो घालताय. ज्यांना नाही त्यांना काय करायचं? आंब्याची पानं बांधायची होय की नाही? नाही तर आता ते गोपाच्या अंगठे येतात तर कशा घालायचो? अरे कशा याच्यातच आम्ही नेला दुसऱ्यावर जायचा. दुसऱ्यावर जायचा जायचा काय झाला? आपण कटून नेला नाही बघा काळू पडलं. म्हणून एकच सांगण्या कलियुगामध्ये असं करा की दुसऱ्याचं चांगलं बघा. तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याचं चांगलं केलं तर तुमचं 100% चांगलं होणार. पण आपला काय शेजाऱ्यान फ्रीज आणलं तर काय म्हणणार? आणलं तर काय झालं? आणलं तर काय झालं? हप्त्यावर आणलं नाही त्याला. म्हणजे चांगला बघायचा नाही. एखाद्या काळ्या कुळकुळीत पोरग्या समजा शनायासारखी भेटली फटाकी तर बावड्यावर बायका काय चर्चा करणार? घे त्या सावतीनीच्या पोरग्यान बघ काय हिरोईन आणलं नाही ती दुसरी मग म्हणणार परबी. तुमका माहित नाही म्हणता ती हिरोईन आणलं नाही पण त्या लफड्यावाला पोर म्हणजे कोण कोणाचा चांगला बघणार नाही नाही का? आणि म्हणून मी सांगतो भजनाच्या माध्यमातून की दुसऱ्याचं चांगलं बघा. तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही मंडळी. आणि खरोखर या कलियुगामध्ये एकमेका सहाय्य करावे अवघे की धरू सुपंत. दुसऱ्यांना सहाय्य केलं तर आपलं सुद्धा चांगलंच होणार आहे मंडळी. बाकी तसे काही बुवा मागा बोलले नाही म्हणून मी उगाच त्यांच्यावरती घसरून बारी करणार नाही. पण जे काय या गजराच्या माध्यमातून देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी मी 2 ओळी आता नवनिर्वाचित जे आमदार झालेत आपले 4थ्यांदा जिंकून आले त्यांच्यावरती 2 ओळी लिहिले आहेत. माझ्या मनाचा मोठेपणा मी पक्षाचा कोणताही प्रचार करत नाही किंवा काही करत नाही. पण आपल्या कोकणातील माणूस एक निवडून आला आणि आमदार 4थ्यांदा झाला. जवळजवळ मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांच्यासाठी 2 ओळी मंडळी. आवडलं तर नक्की टाळ्या वाजवा. दादा किंग मेकर कसं आहे नाही का? IPL चालू होणार आहे नाही का? मारला विजयी चौकार दादा किंग मेकर.
नावाप्रमाणे काज रवी या भेटी ग नावाप्रमाणे काज शोभून दिसे आमचा राजा कसा शोभून दिसे आमचा राजा पैशावरती दुनिया झाल्याने किती काही आपण नाकारले तरी आज पैसा माणसाचं सर्वस्व झालंय बघा. कोणी तुम्ही घरामध्ये बसतात तर कोण तुम्हाला काही आणून देत नाही, त्याच्यासाठी मेहनत करावी लागते. म्हणून एकच सांगेन बघा, भजन पूजन नामस्मरण करा, सगळं करा, पण काम धंदा व्यवस्थित करा. कारण कोकणातून बघा टॉपला आपली 10वीची पोरं टॉपला, 12वीची पोरं टॉपला, पण जी टॉप झालेली पोरं मुंबईमध्ये येऊन करतात काय 10,000 मध्ये हाऊसकीपिंगची नोकरी. हे बंद झालं पाहिजे. जर तुम्ही 100% मार्क मिळवता तर 100% जातात कुठे? आम्हाला 100% नको 60% असले तरी चालतील, पण आमची मुलं UPSC MPSC मध्ये गेले पाहिजे. कलेक्टर, पोलीस नाही तर शिपाई तरी होतच होईल म्हणजे होय की नाही. पण त्यानंतर तुम्ही आमच्या भजनातून बसलात तर आमचा अभिमान, आमची छाती फुलत आणि बुवांसारखे बोल सुद्धा बोलूक लागतील. हा अभिमान आहे. मग खरोखरच सांगते बघा, आज बुवा तुम्ही तुमच्या भजनात वाजवणार की नाही विचारणार, आता तू जाऊनच बघ त्यांच्याकडे वाजून. हे आमचं माहितीच होतं. आज समजलं की ह्यो यांच्याकडे वाजून जाता म्हणून. गमतीचा भाग झाला. कोणाकडे केली वाजवून कलाकार आहे. कलाकाराने एकामेकाला संगत केली पाहिजे तर कलाकार पुढे गेला पाहिजे. आज डोंबोलीचे कलाकार आहेत 100% हा पॉवर बुवा तुम्हाला आणखी. मी आजकाल ना माझ्याकडे ना असेच बुवा येतात की नवीन नवीन आमचं बुवा पाहिजे. आज जोडीचा या आम्ही सुद्धा हरियाण बुवांबरोबर बोलकेकर बुवांबरोबर भाऱ्या केल्या आणि पुढे गेलो. मी कधी कलाकारामध्ये भेदभाव करत नाही, पण मी सांगू इच्छितो भजनाच्या माध्यमातून आजची मुलं आहेत ना ते आमच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली गातात. एकदम जोरदार टाक त्यांच्या भजनात. पण सांगू इच्छितो बघा, पाठी मोठ्यासारखी नसतात. माझ्याकडे बोलण्याचं कर्तृत्व असेल तर त्यांच्याकडे गायनाचं कर्तृत्व असतं, त्यांचं कौशल्य असतं. प्रत्येकाकडे अलग अलग असतं. म्हणून कधी कोणाला कमी लेखू नका, नाही का. जेव्हा मासा पाण्यामधून बाहेर येतो तेव्हा त्याला पाण्याची किंमत कळते की पाण्यामध्ये असलो तर मी जिवंत राहणार आहे, बाहेर आलो तर तडफडून मारणार आहे की नाही. हरिनाम सुद्धा तसं आहे. जोपर्यंत तुम्ही हरिनामामध्ये असाल कोणाची हिंमत होणार नाही. कोरोना येलो 2 वर्षापूर्वी आमच्या मनामध्ये 42 नाही, एकाच्या सुद्धा घरामध्ये शिरला नाही. लांबून जायचो खालना पांदीतला आणि विचारायचं येऊ काय, येऊ नको म्हटलं. हिंमत काय त्या कोरोनाची. ही हरिनामाची ताकद आहे. चांगल्याची संगत करा, चांगलंच घडणार मंडळी. कारण आजकाल कसं झालंय, खऱ्याला किंमत कमी, खोट्याला जास्त. चांगल्या किंमत कमी, फाटक्या जास्त. फाटकी पॅन्ट 30,000, चांगली पॅन्ट 30,000 आणि ती फाटकी पॅन्ट घालून पोरा कॉलेज जातात. आणि 12च्या टायमात कॉलेजच्या बाहेर तुम्ही उभा राहिला आणि पोरा येताना बघितलं तर असं वाटतं का आतमध्ये बॉम्बस्फोट झालो की का. ही चिंता हय फाटलेला, थै फाटलेला, थै फाटलेला. मग त्यांना विचारता लागतं नक्की काय घडला. मग ती सांगणं काकानो नक्की काय घडलं ना. ही फॅशन आज गेला पुढे तुमच्या फॅशनवर.
अशी पॅशन घालून जर आम्ही मेला असता आमचा त्यांना घालत नव्हता म्हणून आम्ही फाटलेली पॅन्ट असेही पाठीमध्ये हात धरून जायची शाळेत आणि आजकालची पोरा मुद्दाम फाटतात पॅन्टची ही शोकांची काय आणि हे कलिंग आहे नाही का. म्हणून एकच काही बंधाच्या माध्यमातून चांगल्याला साथ करा चांगल्याला संगत करा मंडळी या ठिकाणी बघलेलं आहे. आणि स्टेजवरती जमलेले सगळे आपले कोकणातले होते. आता त्या पाहुण्यांका जे फॉरेनवरनं पाहुणे आले त्यांना बोलवूच आहे कसा बोलवणार त्यांना टेन्शनीला आणि एक माणूस समोर असं होतो त्याचा साधारण इंग्लिश येत होता त्याला बोलवला आणि म्हणतात स्टेजवर ये म्हणतात ते समोर पाहुणे आहेत ना अमेरिकेचे त्यांना म्हणतात स्टेजवर बोलव. त्याला आपलं माईक हातात घेतलं आणि म्हणतात हे त्याबरोबर ते अमेरिकेचे पाहुणे स्टेजवर इल्यावर त्यांनी भाषण वगैरे केलं आणि त्यांच्या भाषेत बरोबर ना. भाषण त्यांच्या भाषेत केलं नाही भाषण झाला. आता आई जगाने सांगितलं त्यांना परत आता तुम्ही बोलवलं असणार तसं त्यांना तिकडे पाठवा पण त्याला फक्त बोलवताच माहिती तो तेवढंच गेलेलो शाळेत. त्याचा कसा व्हायचा सकाळी आता घर त्याचा सुरू जायचा शाळेत आणि दुपारी अख्खी शाळा घरापर्यंत सुरू यायची तेवढंच शिक्षण. त्यांना काय केलं डोक्यात हुशार मालवणी जर्मनी कोणा काय केलं नाही तो हुशार. त्यांना काय केलं जय पाहुणे उभे होते थै परत गेलो आणि थै ना म्हणतात त्या पाहुण्याला कोण पोचलेले होतात कोणा काय केलं नाही आपले लोक. कधी लागेल रे वेड्या तुला या गोडी अभंगा करुण घे गोडी अभंगाची लागली पाहिजे कारण त्या पांडुरंगाने बघा आज या ठिकाणी उंबऱ्या सारखा मित्र वर्गामध्ये गारवा वाट चुकणार नाही काय म्हणतो रे देवासारखा धावणारा म्हणून मित्र हे जीवनामध्ये पाहिजे. मित्रांशिवाय जीवनाला अर्थ नाही नाही काय. कारण कोरोना सारख्या काळामध्ये आपण बघितलं भाऊ बघ दादा आजारी आहे ना येऊ खावा की तू येऊ नको काय गरज नाही पण मित्र बघ धावा देणार बहिणी काय झाला
मित्र आधार देणार म्हणून मित्र पाहिजे तर मित्र वर्गासाठी मंडळी ठेवतात आहे आज भोगतात आमचे पोरगे परिणाम आज कोणत्याशिवाय कोणतीच नाही मेलं ना कर्मान तर करायचं काय नाही एवढं असं तरी बंद केलं बसतो मग पण काय टेन्शन घेऊ नका जे चांगलं कराल त्याचं फळ सुद्धा चांगलंच मिळणार आणि ज्याने त्यांनी नामस्मरण केलंय त्यांना घाबरूची गरज नाही त्यांच्यासाठी परमेश्वरानंच स्वर्गात गाठी पाहतो त्या दिवशी गेले जेव त्यांच्याकडे रविवारचं जेव केलंय हो त्यांच्याकडं आणि घरात गेल्या गेल्या वहिनी आमच्या आतमध्ये भांडी बिंडी आपटूक लागल्या त्याबरोबर हे गेले नाही वैतागूच लागले तिच्यावर तू काय करतात ती भांडणं चालू झाली म्हटलं चाय पण नाही जेवण पण नाही आपलं पाटल्या पाठी डाळ ढकलून घेतो डाळ ढकलून घेतल्याबरोबर वहिनी म्हणतात आपण मी काय अशीच खराखोरा नाही आपटत होतं आणि मुद्दाम आपटत होतं बुवा जाऊसाठी हे सुद्धा म्हणतात मी काय खराखोरा तुझ्यावर ओरडत नव्हतं बुवा जाऊसाठी ओरडत होतं मी पण दार उघडला आणि पुढे गेले म्हटलं मी काय खरोखर गेलं नव्हतं का टिकले मला आपण घेतलं तेव्हा घराकडे पोरं सुद्धा डांबरट त्या दिवशी एक करू आपल्या पप्पांना विचारतात हे पप्पा पप्पा आपली आजी नाटकात काम करायची काय हो पप्पा म्हणतात नाही रे कधीच आमच्या घराण्यात म्हणतात कोणीच नाटकात काम केलेलं नाही का खरं सांगा आजी नाटकात काम करायची नाही म्हणतात तुला कोणी सांगितलं नाही त्या दिवशी मम्मी ना मावशी बरोबर फोनवर बोलत होते आणि सांगत होते म्हातारीला नाटका करू लागले असे सुद्धा असतात नाही का गजर घ्यावी या ठिकाणी बुवांसाठी एक गाणं अतिशय सुंदर बुवा आहे आणि त्यांचं हास्य आहे ना हास्यावरती मला वाटतं लाखो पोरगी तरी म्हणत असतील हास्य असं आहे ना खरोखर फक्त ही दाढी काय ठेवणार त्यात मला समजत नाही हास्य म्हणजे भारी ही दाढी पण असावं असू जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार बुवांसाठी जब तक सासू चलेगी सासरा करेगा का जावई बापू हातामध्ये लोटा घेणार जावई बापू हातामध्ये ला 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 जब तक सांसें चलेगी हो जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार मर भी गया तो भी तुझे करूंगा मर भी गया तो भी तुझे महिला वर्ग सगळी गावाला असायची त्याने मोबाईल नव्हतं हॉटस्पॉट नव्हतं पेटर नव्हतं काय नव्हता चॅटिंग नव्हती सेटिंग नव्हती फिटिंग नव्हती फेसबुक नव्हता तर काय करायचं मुंबईला असणारं भाऊला चिठ्ठी लिवायचं मी पाठवायचं ती चिठ्ठी केल्यानंतर पोस्टमन घेऊन सासऱ्याच्या हाताकडे द्यायची सुनेकडे द्यायची ती सुनबाय ती चिठ्ठी घेऊन सासऱ्याकडे जायची नाही काय म्हणायची बघा माझ्या गोवाचो कागदिलो घ्याये माझ्या गोवाचो कागदिलो घ्याये धाड मुंबई